नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलोय. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपण केळी पिकामध्ये फॉस्फरिक ऍसिड शेतकरी मित्रांनो 85% वाला फॉस्फरिक ऍसिड हे मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ऍसिड मध्ये काय फायदे होत असतात, त्याच्यानंतर फॉस्फरिक ऍसिड कशा पद्धतीने सोडलं पाहिजे आणि केळी नियोजन करताना कोणत्या कोणत्या गोष्टी या महत्त्वाच्या आहे ते आपण काळजीपूर्वक जर केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारे हे बुंदा बनण्यासाठी मदत मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता हा बुंदा कसा बनलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हा बुंद्याला तुम्ही किती लोटलं, त्याच्यानंतर किती चांगल्या प्रकारे त्याला घडी निघाला तर आपल्याला असं वाटतंय की बा याला काही असा दांडी वगैरे लावायचं, त्याने सपोर्ट लावायचं, त्याच्यानंतर घड निघाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लावा लागेल असं वाटत नाही. कारण की शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी खत नियोजन जर असलं, बेडवर आपण रोप लागवड केलेलं होतं, बेडवर आपण डबल लॅटर टाकलेली आहे, त्याच्यामुळे काय असतं शेतकरी मित्रांनो, बेनिफिट एवढाच होतो की आपला बुंदा बनल्यानंतर आपल्याला एक काळजी अशी घ्यावी लागत असते. वेळोवेळी बुंदा बनवण्यासाठी आपल्याला फॉस्फरिक ऍसिड सोडावं लागत असतं. फॉस्फरिक ऍसिड सोडल्यानंतरच आपल्याला असा बुंदा बनू शकतो. वेळोवेळी आपल्याला 3 ते 4 वेळेस आपल्याला फॉस्फरिक ऍसिड सोडायचं आहे. जोपर्यंत तुमचं 18 ते 20 पान जोपर्यंत निघत नाही केली तोपर्यंत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड सोडले गेलं पाहिजे आणि आपला बुंदा हा चांगल्या प्रकारे बनला गेलेला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही वेळोवेळी तुम्हाला व्हायरसचे झाडं कुठं दिसत असेल, त्यांना तुम्हाला वाटलं किंवा हा झाडामुळे आपल्या इतरही केळींना अपाय होऊ शकतो वा करपा येऊ शकतो, तर तुम्ही त्या झाडाला काढूनही टाकलं तर आपल्याला काही एवढा फरक पडत नाही. तर शेतकरी मित्रांनो, फॉस्फरिक ऍसिडचा फायदा असा होतो, फॉस्फरिक ऍसिड सोडल्यानंतर तुमचा स्टम म्हणजे चांगल्या प्रकारे बनतो, साईजही वाढते आणि आपल्या जे मुळा असतात मुळांचा चांगल्या प्रकारे आपटेक होऊन जात असतो. आणि आपटेक वाढल्यामुळे काय असतात, जे खाली अन्नद्रव्य असो, आता नत्र, फुरत, पालाश किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर झालं किंवा झिंक, फेरस, मॅग्नीज वगैरे जे अन्नद्रव्य झाडाला दिले गेले आहे किंवा आपण बेसल डोस दिलेला असेल, त्या सगळा बेसल डोस हा फॉस्फरिक ऍसिड म्हणजे ओढला जात असतो, मुळांचा आपटेक वाढून जात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला बुंदा हा चांगल्या प्रकारे बनलेला पाहायला मिळत असतो. तुम्ही जर केळी लागवड केलेली असेल तर केळीमध्ये तुम्हाला फॉस्फरिक ऍसिड हे सोडायचं आहे, म्हणजे सोडायचं आहे. एकरी 2 लिटर जरी सोडलं किंवा 1000 कोड 1200 कोड असेल त्यालाही तुम्ही 2 लिटर सोडलं, चांगल्या प्रकारे हा बुंदा हा बनत असतो. आणि योग्य वेळोवेळी पाणी नियोजन हे महत्त्वाचं असतं. आता उन्हाचे चटके बसताय, आपल्याला रोज जरी तुम्ही पाणी सोडलं, केळीला खूप पाण्याची आवश्यकता असते, पूर्ण पाण्यावरच केळी डिपेंड असते, तर तुम्ही पाणी नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. पाणी नियोजन करत असताना आपल्याला वेळोवेळी एक काळजी अशी घ्यायची, वापसा कंडिशन नुसारच आपल्याला पाणी नियोजन करायचं आहे की आपण रात्रभर पाणी सोडायचं असं नाही. काहीतरी स्टेप्स ठेवा, 4 तास 5 तास अशा पद्धतीने पाणी नियोजन करायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपला 23व्या पानावर आपल्याला आपलं फुल निघत असतं आणि सुलभ डिलिव्हरी व्हावी त्यासाठी आपण काय सोडावे, तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा 20वां पान निघत असतं किंवा 18वं पान निघत, आपल्याला 3 वेळेस लगातार म्हणजे आता 15 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला झिंक येत असतं. झिंक 200 ग्रॅम, त्याच्यानंतर बोरान 300 ग्रॅम आणि 19 5 किलो किंवा 13 या दोघांपैकी आपल्याला एक असं 1000 खोडाला सोडायचं. त्याच्यामुळे काय असतं, वेन हे चांगल्या प्रकारे लांबत असते आणि लवचिकपणा झाडामध्ये लवचिकपणा येत असतो आणि फास्ट डिलिव्हरी होत असते. म्हणजे तो घड आपलं फुल निघत असते, फास्ट निघत असतं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे डिलिव्हरी आणि लांब लचक असं फुल आपल्याला पाहायला मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, फुल निघाल्यानंतर झाडे अन्नद्रव्य कोणतं घेत असतं, तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुमचं निसवाड झाल्यानंतर पूर्ण केळी हे फक्त मॅग्नेशियम घेत असतं, कॅल्शियम घेत असतं, त्याच्यानंतर पोटॅश घेत असतं आणि नत्र घेतं. हेच अन्नद्रव्य 4 प्रकारचे अन्नद्रव्य घेत असतं. सटरपटर सोडण्यामागे लागू नका. आणि शेतकरी मित्रांनो, एकच विनंती आहे, चांगल्या प्रकारे केळीचं म्हणजे बुंदा बनावा, निसवड व्हावी आणि शेवट आपल्याला फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश आणि नत्र या 4 गोष्टी लागत. या 4 गोष्टी आपल्याला शेवटी सोडायच्या आहे. आणि वेळोवेळी आपल्याला घडावरी फवारणी घ्यावी लागत असते. फवारणी घेत असताना करप्याची फवारणी कंटिन्यूली घ्यावी लागत असते, मच्छरांसाठी आपल्याला घ्यावी लागत असते आणि चांगल्या प्रकारे साईज बनण्यासाठी तुम्ही मायक्रोटन वगैरे जे म्हणजे ट्रीटमेंट नुसार जे आपल्याला रेग्युलरली जे मिळत असतं त्याच्यावरच आपल्याला फवारणी. आणि पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही केळी लागवड केली, कोणाची की असे ना स्टेटमेंट फॉलो करा, म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्नात बेनिफिट मिळेल. कमीत कमी वैकानाचा 25ची तरी रास लागले पाहिजे, या उद्देशाने आपण केळी नियोजन हे केलं पाहिजे. सटरपटर सोडण्यामागे लागू नका, बुंदा बनलाच पाहिजे, त्याच्यानंतर केळीची निसवाडी वेळोवेळी झालीच पाहिजे आणि वेळोवेळी खत नियोजन हे झालंच पाहिजे. तेव्हाच आपल्याला चांगल्या प्रकारे 25ची रास या उद्देशाने आपण केळी लागवड केली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, असंच केळीचं नियोजन आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर नवीन असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.